नमस्कार सगळ्यांना, व्यासपीठावरील सगळ्यांना. मी थोडक्यात सांगणार आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. त्यांना क्रांतीज्योती का म्हणतात कदाचित. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म जानेवारी 1831 साली. त्यावेळेस कसा काळ होता तुम्ही इमॅजिन करू शकता. त्या अंगुठाच्या होत्या, निरक्षर होत्या, पण लग्न झाल्यानंतर त्यांनी असं रुटीन लाईफ नाही केलं की घर दार आणि चूल. त्यांच्या पतींनी ज्योतिराव फुले पण जवळ व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं, त्यांना शिकवलं आणि त्यांना त्यांच्याच लेवलला आणून त्यांना प्रवृत्त केलं, त्यांना हे केलं की तुम्ही पण असं म्हणजे इतर बायकांसारखे राहू नका आणि शिका. तर याच्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो की खास करून आपले बंधू आहेत, मित्र आहेत, त्यांनी पण लग्न झाल्यानंतर तुमच्या बायकांना असंच घरदारासाठी चिंतित नका ठेवू, त्यांना शिकवा, त्यांना पण तुमच्या लेवलला येऊ द्या. अजून सुद्धा समाज कसा काय बदललेला नाही. आपण जरी दरवर्षी यांची आठवण करतो, पण अजून सुद्धा एवढं मिशनचं एवढी इक्वॅलिटी नाही आहे. तर हे मी सांगू इच्छितो. अजून त्यांनी त्यांचं विशेष कार्य थोडक्यात सांगतो. 1840 साली त्यांचे लग्न झाले, बरोबर ना. 99 वर्षाच्या वर्षाच्या. आणि त्यांनी सगळ्यात पहिली शाळा निर्माण केली. हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. पुण्यात त्यांनी एकूण 18 शाळा उभ्या केल्या. पहिली आणि शेवटची शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली महिलांसाठी. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याधिकार असून महिला मुक्ती आंदोलनाच्या नेत्या होत्या. त्यानंतर त्यांनी 28 जानेवारी रोजी 1853 साली गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तर त्या काळी काय असायचं, बऱ्याचशा महिला ज्या विवाहाच्या त्यांच्यावर शोषण व्हायचे, लैंगिक अत्याचार व्हायचे, त्यापासून त्या गर्भवती व्हायच्या. तर त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचा समाज. त्यांच्या मुलांना जे असे त्यांचं लग्न पाहिलं मुलं, त्यांना त्यांची हत्या केली जायची. किती क्रूर समाज होता. तर त्यासाठी त्या घटल्या. त्यांनी अशा महिलांना आश्रय दिला. त्यांच्यासाठी त्यांनी केंद्र स्थापित केले, जेणेकरून त्यांना पण समाजात स्थान मिळावे. तर असं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. शिक्षणाचं त्यांनी तर केलेलंच आहे. सावित्रीबाईंनी 19व्या शतकात सती प्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारला. तसेच विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन देखील केले. त्यांची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सावित्रीबाईंनी एका महिलेला, जिचं नाव होतं काशीबाई, एक ब्राह्मण महिला होत्या, त्यांच्यावर अत्याचार झाले. त्या म्हणजे प्रेग्नंट झालेल्या. तर त्यांना समाजातून काढून टाकलेलं. त्यांनी त्यांना घरी आणले, त्यांना सांभाळले, त्यांच्या मुलाचे संगोपन केले, त्यांचं सगळं सांभाळ केला. तो मुलगा यशवंत म्हणून तो नंतर पुढे जाऊन डॉक्टर झाला. हे फार मोठं कार्य आहे. नंतर त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर अर्धवट राहिलेला समाजकार्य पूर्ण करण्याचे निर्धार केले. सावित्रीबाईंचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी प्लेग रोगामुळे झाला. तर अशा या ग्रेट सावित्रीबाई फुले आहेत. तर याचा आपण दरवर्षी आठवण करतो, पण त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचं कार्य पुढे नेलं पाहिजे. अजून सुद्धा आपला समाज इक्वल नाही आहे. तर महिलांसाठी नाही, पण पुरुषांसाठी खास करून हा संदेश आहे की त्यांनी सुद्धा आता महिलांना तुमचं पुढे जाऊन लग्न होईल. तर तुम्ही शिकू नका, तुम्ही पुढे नका करू. तुमच्या महिलांना पण शिकवा, त्यांना पण तुमच्या घरदार तुम्ही पण सांभाळू शकता. घरदार मुलं हे महिलांचंच काम नसतं, हे आपल्या सगळ्यांचंच असतं. ही समज तुम्ही डोक्यात ठेवा, तरच आपला समाज ऍक्च्युली इक्वल आणि सगळीकडे समान जाईल. हे बोलून तुम्हाला सगळ्यांना परिचय आहे का? हे आमचा मुलगा आहे, समीर म्हात्रे, इंग्लंडमध्ये असतात. त्यांचे सूनबाई आहेत, डॉक्टर शिल्पा म्हात्रे, या इंग्लंडमध्ये असतात. हे त्यांची मुलं आहेत, अमर आणि अनुराग. तर हे सगळं कुटुंब तिकडे आहे. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये